बाभुळगाव तहसील कार्यालयात ई-केवायसीच्या नावावर वृद्धांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. राज्यात सर्वत्र उन्हाचा पारा 45 अंशाच्या पुढे गेला असताना प्रशासकीय कामांच्या जाचामुळे सर्वसामान्य नागरिक विशेषतः निराधार वृद्ध हतबल झाल्याचे चित्र पाहावयाला मिळत आहे. निराधार योजनेच्या हप्त्यासाठी सक्तीच्या करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांची बाभुळगाव तहसील कार्यालयात होणारी फरफट संतापजनक आहे. अशाच एका घटनेत एक वृद्ध आजी ई-केवायसी पूर्ण झाली नसल्याच्या कारणास्तव आपला हप्ता जमा झाला नाही म्हणून भर दुपारी अनवाणी पायाने तहसील कार्यालयाच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. या वयात चालणे कठीण असताना आणि उष्णतेची लाट असताना केवळ तांत्रिक कामांसाठी त्यांना वारंवार सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे. या प्रवासात अनेक वृद्धांना पाय घसरणे, चक्कर येणे किंवा पडल्यामुळे दुखापत होणे अशा गंभीर समस्यांना समोर जावे लागत आहे. वृद्ध, अपंग आणि अंथरुणाला खिळलेल्या लाभार्थ्यांना अशा प्रकारे कार्यालयात बोलविणे अमानवीय आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने संबंधित गावातील कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या मार्फत थेट गावातच ई-केवायसी कॅम्प आयोजित करावेत अशी मागणी सध्या होत आहे. जे वृद्ध किंवा अपंग लाभार्थी घराबाहेर पडू शकत नाहीत त्यांच्या घरी जाऊन किंवा संबंधित यंत्रणेमार्फत ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. प्रशासनाने तांत्रिकतेपेक्षा माणुसकीला महत्त्व देऊन या निराधार लोकांची होणारी ही नाहक फरफट त्वरित थांबावी. अन्यथा हे वृद्ध आणखी किती सोसणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.